हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर चला आपण आहोत आज महाबळेश्वरला आणि खूप स्पेशल सोबत बायको पण आहे, बघू शकता. आणि सो आपण आलो आहे आता फिरायला आणि जस्ट आपण टॅक्सी बुक केलेली. इथून आपण जाणार आहोत लॉर्ड शिवा टेम्पल म्हणजे ओल्ड महाबळेश्वरला. तर आपण तिकडले पॉईंट बघणार आहोत. आपण भाऊंची टॅक्सीसुद्धा बुक केलेली आहे. भाऊ तुमचं नाव काय हो? माझं कोशिश नाव आहे. हो का, मस्त, चांगलं आहे भाऊ. तर चला आपण एक टूर कंप्लीट करणार आहोत महाबळेश्वर. तर चला आपण टॅक्सीत बसू. आपण जस्ट इथून निघालो आहोत आणि सो आता आपण दादा कुठे जाणार आहोत? पहिला आपण पहिलं मंदिरला जाणार आहे लॉर्ड शिवा टेम्पल आणि पंचगंगा. पंचगंगा टेम्पलला जाणार आहे. ओके ओके. आईने आपल्याला ओटी दिलेली आहे. सो बायको आता तर चला आपण दर्शन घ्यायला चाललोय. हो, आपण पहिले महादेवांचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर पंचगंगा तिकडे दर्शन घ्यायला जाणार आहोत. भाऊ येतो मग, कॉल करतो मला. तर गाईज व्ह्यू मस्त आहे आणि क्लायमेटसुद्धा खूप भारी आहे. सो मॉर्निंगचा टाईम आहे त्याच्यामुळे. तर चला ब्लॉग आपण कंटिन्यू करू. मंदिरात मोबाईल अलाउड नसेल, म्हणजे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नसेलच. बट तर चला बाहेरून मी तुम्हाला मंदिर दाखवतो नक्कीच. आणि सो प्राचीन मंदिर आहे, बघू शकता. इथून एंट्री आहे मंदिराची. गाईज तुम्ही बाहेरून मंदिराचा परिसरसुद्धा बघू शकता. आणि सो बायको चालली दर्शनाला. एंट्री केल्यावर तो पहिला एक मंदिर लागतो, तिथे येऊन श्री महादेवांची पिंड आहे. आता आपण चाललो आहे महाबळेश्वरमधील मेन मंदिरमध्ये. आणि सो चला लॉर्ड शिवा टेम्पल. तो एंट्री कुठून आहे माहीत नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे इथे. गाईज तुम्ही गर्दी बघू शकता दर्शनाला. तुम्ही मंदिराचा बाहेरील परिसर बघू शकता. तर खूप मस्त व्ह्यू आहे आणि समोरील नेचरसुद्धा खूप भारी आहे. सो खूप भारी वाटतं इथे. आणि काहीच मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, बरंच काही दाखवायचं राहिलं. आणि सो आतमध्ये एवढं भारी आहे ना, 6 मंदिरांना जवळजवळ 800 वर्षापूर्वीचा असो. मंदिरातील जे शंकराचे म्हणजे जे महादेवांची पिंड आहे ना, ती हजारो वर्षापूर्वीची आहे. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे त्यांच्या आईंची जिजामातेंची सुवर्ण तुला इथेच केली होती. गाईज बघू शकता बायकोची शॉपिंग चालू झालेली आहे. सो मस्त चॉकलेट आहे. कितीला पॅकेट बोलला? 200ला आहे का? तर चला आता आपण इथे शॉपिंग करणार आहोत. हे लवकर लवकर चल, पॉईंट बघायचे आहेत ना परत. पैसे पाहिजेत बाबा, हात गेलो पुढं. ओ देतो ना, बस का. तर चला गाईज आता आपण इथून जाणार आहोत पंचगंगा. सो तिथे मंदिरसुद्धा आहे आणि मस्त शॉपिंग एरिया पण खूप चांगला आहे. इथे नाश्ता वगैरे. आणि आमची बायको शॉपिंग करताना. तुम्ही पंचगंगा मंदिरचं समोर सुंदर परिसर बघू शकता. आणि सो व्ह्यू कसला भारी वाटतोय. तर चला, या मंदिरात सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे. इथून सुद्धा तुम्ही परिसर बघू शकता, खूप भारी वाटते. या मंदिरात सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे आणि सो रिस्की काम आहे. 500 रुपये ते फाईन आहे मोबाईल सापडला तर व्हिडिओ करताना. आणि सो चला मस्त आहे की आतमध्ये पंचगंगा मंदिराचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि सो तिथे तुम्ही कुंड बघितला असेल, स्नान करून खूप भारी वाटते. आणि इकडे बघा बायकोची खरेदी घेतं का? मग साईज का छोटी साईज वाली डोक्यात बसल असे. तर गाईज इथं मस्त कॅप आहेत आणि सो 100 रुपयापासून स्टार्ट आहेत. 100, 120, 150 रुपयापर्यंत. चला आपण नाश्ता करून घेऊ. चला गाईज आता आपण इथून निघालो आहोत. आणि सो मॅडमने घेतलं ना मक्याचं दाणं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कॉड. तर चला इथून आपण निघत आहोत आणि आता आपण जाऊ पॉईंटवर. हां, समोरची गाडी बी दिसत नाही. वा 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 वा. 24 तास दुकान असतं. आणि पाऊस पण वाऱ्यासकट पडतो, मोठा पाऊस. हां, आता हळू पडत नाही, बारका नाही पडत. त्यात वरती आहे ना जागा, वारावरती भरपूर आहे काही. हां, गोल सर्कल मध्ये तुम्हाला टायगर पॉईंट, हंटिंग पॉईंट, मंकम पॉईंट, इको पॉईंट, ऑटोचे विंडो
हा तीच सावित्री नदी आहे, सावित्री रिव्हर. हा. फक्त पावसाचे 4 महिनेच पाणी असतं, 8 महिने पूर्ण सुकलेली असते. हा हा ऑर्थर हे ब्रिटिश गव्हर्नरचं नाव आहे. तो इथं येऊन बसायचा, त्याच्या मुलगीच्या आणि पत्नीच्या आठवणीत येऊन. तर त्यानं शोध लावलेला आहे. या पॉइंटला मॅजिक पॉइंट बी बोललं जातं. Magic point का? कॅप येते ना, हा हा तुम्ही डोंगरावरून खाली टाकाल तर ते खाली नाही पडत, 250 फीट वरती साईडला पडतं. हे मॅजिक तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाहता येतं. हा हा खालून असा वाऱ्याचा हा, प्रेशर येत कारण की असेल. समुद्र सपाटीपासून जे वारं सुटतं त्या 2 महिन्यामध्ये सुटतं, तेव्हा ते मॅजिक पाहायला भेटतं. हा हा आता फेकल तर ती खाली पडून जाईल, पण त्या टायमाला फेकल तर एप्रिल मेच्या टायमाला. तर रिटर्न वर आलेले दिसून येते. म्हणजे 2 नाव आहेत का त्या पॉइंटला? मॅजिक पॉइंट पण बोलतात. टोटल 6 पॉइंट एका ठिकाणीच आहे. एका ठिकाणी 6 पॉइंट. लेफ्ट साईडने उतरायचंय तुम्हाला, पॉइंट पाहता राईट साईडनं शॉर्टकट रोडनं वर यायचं आहे. साधारण 1 अर्धा तास लागतो पाण्यासाठी तुम्हाला. ना. आकडे वगैरे आहेत तर आपल्या हातातली वस्तू सांभाळायची, पर्स वगैरे जे काय असेल हातामध्येच ठेवा. मोबाईल वगैरे काय सांभाळून करताना ठेवलं. खाली ठेवू नका, कारण की कसं खायची वस्तू दिसली की ते अंगावरती येते. ओके ओके. गाडी आपली इथं टॅक्सी पार्किंगलाच असेल. थोडस पुढे चालत गेला तर हा. रस्ता संपेल. रस्ता संपला तर लेफ्ट साईडनं पायऱ्या खाली उतरलेल्या आहेत. हा लेफ्ट साईडने खाली उतरायचं आहे. पॉइंट पाहता राईट साईडनं शॉर्टकट रोडनं वर यायचं. ओके ओके वर आला तर आपली गाडी एवढ्यामध्येच आहे. गाडी नंबर लक्षात ठेवा. ओके ओके चला. इथे ट्रॉफिक सुद्धा लागलेली आहे आणि पार्किंग सुद्धा बघू शकता. भरपूर गर्दी असणार आहे सॅटर्डे असल्यामुळे. आणि गाईच चला आता डायरेक्ट बायको शेट कसा व्ह्यू आहे? हा मोसम आहे मस्ताना बायको असताना. तर चला गाईच मस्त व्ह्यू आहे. धुका सुद्धा मस्त पडलेलं तिकडे मागे, आता नाही दिसत इथे आणि पब्लिक भरपूर आहे. चला पॉइंट बघायला. आणि गाईज इथला व्ह्यू खतरनाक वाटते ना, 1 नंबर ना. हा थंड थंड वातावरण आणि इथला व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. असं वाटतं बाहेर कुठे खरोखर आलोय फिरायला असं वाटतंय. मस्त फील होतंय इकडे. चला 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 आपण आलोय आता इको पॉइंटला. आणि सो बायको डबल आवाज येतो इथं. आवाज दे एक. हा इको पॉइंट आहे गाईज. आणि सगळं पॉइंट इथंच आहेत, 5 पॉइंट एकत्रच आहेत. हो तर चला खालचा व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. मस्त धुका पडलाय. सो इथे आहे ना मंकीपासून सावधान राहायला लागेल. ओ माय गॉड वारं पण मस्त सुटले. आणि खालचा समोरील व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. पूर्ण धुका पावसाला येथील दिवस असल्यामुळे. आणि पाऊस पडेल का नाही सांगता येत नाही, पण वारा भरपूर आहे. आणि खाली दरी सुद्धा बघू शकता. आणि आमची बायको मोसमचा आनंद घेताना, या क्लायमेटचा आनंद घेताना बघू शकता किती खुश आहे. एवढे दिवस मीच खुश दिसत होतो तुम्हाला ब्लॉगमध्ये, आता बायको सुद्धा खुश दिसते. ओ माय गॉड. आणि गाईच आम्ही ना दोघांनी ट्युनिंग केले बघू शकता. कसे कपडे आहेत कमेंट करून नक्की सांगा, शोभतात का नाही. म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये ट्युनिंग करायला आम्हाला. चल इथे समोर मालकोलम पॉईंट आहे. आणि सो ऑर्थर सीट, तोरणागड फोर्ट, प्रतापगड फोर्ट आणि सावित्री व्हॅली इथून दिसतात. पण इथे पूर्ण धुका असल्यामुळे काय आपल्याला दिसणार नाही आहे. तर चला मस्त वारा सुटलाय, खूप भारी थंड थंड. ओ कूल. इथून आलो आपण टायगर स्प्रिंग पॉईंट. आणि सो इथून जो पाणी पडतो ना तो सर्व पाण्यामध्ये पिण्यासाठी यूज करतात. सो मस्त आहे. चला आपण जाऊ पुढच्या पॉईंटवर. आणि व्ह्यू पण मस्त आहे. जस्ट आपण आलो आहे ऑर्थर सीट पॉईंटला. या पॉईंटला आहे ना ऑर्थर सीट पॉईंट म्हणजे ब्रिटिश काली ऑर्थर सीट नावाचा एक ब्रिटिश होता. आणि सो तो बायको आणि नीचे डाला तो ऊपर आएगा. मैजिक ढक्कन ले लो 10 का 5. बायको आणि मुलीच्या आठवणीत तो इथे बसायचा. सो हा तो पॉईंट आहे. आणि सो हाच इथेच मॅजिक पॉईंट आहे. तो आपले टॉपिक भाऊ बोलले होते ना गाडीत, हा वस्तू खाली टाकल्या रिटर्नवरती येते हवेत. सो या महिन्यात माहीत नाही येईल का नाही, कारण एप्रिल मे महिन्यातच होतो. हा मग मेचा लास्ट डे नाही झाला तर घ्यायचा. जा घे बघ चल. 10/5 काय विषय काय तो डेमो दाखवतो ते, नंतर तुम्ही बी ट्राय करू शकता. ओके ओके लक्ष ठेवा. हां
छोडू थोडा हो दिसत पण ना आता मला 10 रुपये का असं सत फेकायचं का इकडे या. हे असं धरावं असं असं मी कसं धरणार लेफ्टी का राईटी अहो तसं नाही जमणार तुम्ही असं धरा आणि रिंग टाकतो ना फक्त असंच रोका आहे बघा हो ना रिटर्न येतो बरोबर तर बोललो म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यातच बघायला भेटतं एकच महिना 20 एप्रिल पासून 10 जून हा म्हणजे ते समुद्र सपाटीपासून वारा असतो गरम हवा येते ना हा या डोंगरावर धडकते आणि वरती वरती फेकते का हो हो थोडं चला ताकद लावून डोंगरात जायला पाहिजे बायको ट्राय करते वर्षी टाक असं पकडाव ताई असं पकडा असं सिंपल धरून असं फिरायचं रिंग टाका हा बस जाणार आहे गेली 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 दिसत पण नाही आपण मस्त की नाश्ता करून घेऊ नाश्त्याला घेतलाय चणे आणि बायको म्हणतो मला चणे नको चाय लवर आहे तिला पर्सनल चाय घ्यायला लागला सो चला मस्त की नाश्ता करून घेऊ आता आपण त्याच्यानंतर अजून बरेच पॉईंट बघायचे आहेत गाईज तुम्ही इथे क्लायमेट बघू शकता आई शपथ काय धुका आहे खतरनाक असं वाटतं पाऊस येईल ना माणसे वाव व्हॉट अ सीन मस्त फील होतंय रे वारा बघ कसलाय बाबा 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 ओ माय गॉड दुखावा कसा येतो इकडं बघ माणसे आता तर मोबाईल पण उडेल एवढा वारा येतो चला मस्त की फिरून वगैरे आपलं झालेलं आहे म्हणजे बरेच पॉईंट बघितले आहेत आणि सो चला आता आपल्याला रूमवर सुद्धा जायचं जेवण करावं लागेल हॉटेलला सो 1:15 वाजला आहे आणि गाईज आपले तोपिक भाऊ आहे ना यांनी खूप भारी गाडी म्हणजे ड्रायव्हिंग पण खूप चांगली त्यांची आणि गाडीत त्यांनी सर्व माहितीसुद्धा दिली पॉईंटची म्हणजे चांगले गाईडसुद्धा आहेत तेच आता जस्ट आपण आलो आहे मार्केटमध्ये आणि सो हा मार्केट आहे ना रात्रीला भरतो संध्याकाळी 6 नंतर तर आपण मस्त की जेवून घेऊ बायकोने मागवले चिल्ली मशरूम चिल्ली आणि चपाती आता जेवल्यावर अजून बरंच काही फिरायचं आहे इकडे बघा स्माईल बघा स्माईल बघा स्माईल बाबा 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 नादच नाही तर चला जेवून घेऊ पहिले तर गाईज हा ब्लॉग सुद्धा आपल्याला इथेच एंड करावा लागेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चलो बाय